असं आहे की भारतीय जनता पार्टीला एक प्रकारचा रोग जडलेला आहे। दुसऱ्या पक्षातल्या नेत्यांबद्दल, आमदारांबद्दल, खासदारांबद्दल रोज एक नवीन अफवा पसरवणं आणि आमच्या पक्षाची प्रतिमा आणि आमच्या पक्षाची ताकद आणि आमच्या पक्षाबद्दल लोकांचं प्रेम किती वाढलंय असा खोटा आभास निर्माण करणं हा भारतीय जनता पार्टीला लागलेला रोग आहे। परंतु कळत नकळतपणे भारतीय जनता पार्टी हे आपल्या विचारांचा पराभव होतोय हे विसरले। गेली आता जो RSS स्थापन झाला त्या स्थापनेला आता 100वे वर्ष सुरू आहे। 100 वर्षाच्या तपश्चर्येमध्ये सुद्धा हे लोक स्वतःच्या विचारांचे, स्वतःच्या आयडिओलॉजीचे, स्वतःच्या विकास कामाचे आणि स्वतःचे असे नेतृत्व आणि लोकप्रतिनिधी उभे करू शकले नाहीत। हा त्यांच्या आयडिओलॉजीचा पराभव आहे हे ते विसरतात आणि म्हणून रोज दुसऱ्या पक्षामध्ये तयार झालेली नेतृत्व आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करायचा आणि आपला पक्ष किती मोठा होत चाललाय हे दाखवण्याचं काम करायचं। परंतु ही सत्तेची आलेली सूज आहे आणि ज्या दिवशी सत्ता जाईल त्या दिवशी केवळ ही सूज जाणार नाही तर एखाद्याला आलेली सूज आणि त्या सूजीनंतर ती सूज कमी झाल्यानंतर त्या स्किनची अवस्था काय होते याबाबत मी भाष्य करू इच्छित नाही। ती अवस्था या पक्षाची होईल। पण ही आयडिओलॉजी म्हणजे हा संघाचा पराभव आहे, नेतृत्व तयार करू शकला नाही, भाजपचा पराभव असं आहे की भाजपाची मातृसंस्था ही संघ आहे आणि संघाच्याच मुशीतून तयार झालेले भाजपाचं नेतृत्व आहे। त्यांच्या विविध शाखा आहेत, त्या शाखांच्या माध्यमातून शेवटी राजकर्ता पक्ष म्हणून, राजसत्तेवर येणारा पक्ष म्हणून हा भाजप आहे आणि बाकीच्या त्यांच्या शाखा आहेत आणि म्हणून त्या शाखांचं हे अपयश आहे, पर्यायाने भाजपाचंच हे अपयश आहे। आता चर्चा आहे की मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत कुठेतरी संघ मैदानात उतरणार आहे अशा पद्धतीचे। संघ कधी उतरत नाही मैदानात, संघ नेहमीच उतरतो। संघ हा नेहमी फक्त उतरतो तो भाजपाच्या बाजूने उतरतो। एरवी राम मंदिर बांधायचं असेल, देशामध्ये हिंदुत्वाचा प्रचार करायचा असेल, प्रसार करायचा असेल तर सगळ्या जाती धर्माच्या लोकांच्याकडे जायचं, सगळ्याच्या पक्षांच्या लोकांच्याकडे जायचं। परवांच्या राम मंदिराच्या उभारणीमध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांकडून यांनी वर्गणी गोळा केली। इव्हन मुस्लिम समाजाकडून सुद्धा ही वर्गणी यांनी गोळा केली आणि निवडणूक आली की प्रचार फक्त भाजपचा करायचा। ही यांची आता नीती जी आहे किंवा यांची जी दुहेरी वृत्ती आहे ही हळूहळू लोकांच्या लक्षामध्ये